नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 13 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली पाहत आहोत, ज्यामध्ये आतापर्यंत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण DMRचे ॲनालिसिस केलेले आहेत। नेमकं 2023 साली कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले होते व कोणत्या प्रकारचा जो प्रश्नांचा लेवल असतो जो की परीक्षामध्ये विचारला जात असतो, हे संपूर्ण काय आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ॲनालिसिस केलेलं आहे। जर तुम्ही त्या व्हिडिओचे पार्ट पाहिले नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो आपला यूट्यूबचा ऑफिशियली डॅशबोर्ड आहे महा एक्झाम पॉइंट चॅनलचा, त्यामध्ये देखील जाऊन आपले DMRचे आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ पाहू शकता। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये DMR संदर्भातच जो आपला नाउन टेक्निकल सेक्शन मधला जीकेचा भाग आहे, जो की सर्व पदांकरता सामान्य असणार आहे, म्हणजे की कॉमन असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही फार्मासाठी अप्लाय केला असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट्स, लायब्ररियन किंवा लायब्ररी किंवा MSW अशा कोणत्याही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केला असाल तर मित्रांनो, सर्वच पदासाठी आपले आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न हे अतिशय इम्पॉर्टंट असणारे आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला प्रश्नांचा लेवल देखील या स्वरूपाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला खूप शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो, यामधला जो आपला सेशन आहे, आज फक्त आपण जीके जीएसचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। पुढील सेशनमध्ये आपण मॅथ, रिजनिंग, इंग्लिश ग्रामर आणि मराठीचे देखील आपण संपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला मित्रांनो, सुरू करू आपल्या आजच्या भाग 13 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? तर कोणत्या घटना दुरुस्तीनुसार म्हटलेलं आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की 42वी घटना दुरुस्ती। तर या घटना दुरुस्तीनुसार जे आहे थोडक्यामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला। आता थोडक्यामध्ये सांगायचं झालं तुम्हाला, तर ही जी 42वी घटना दुरुस्ती होती ती कधी झाली म्हणजे तुम्हाला प्रश्न आला तर ती आहे 1976 साली झालेली आहे 42वी घटना दुरुस्ती, हे लक्षात ठेवून घ्या। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 2 असा आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला आहे? तर कोणत्या कलमामध्ये केलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की सी 51 अ। तर 51 अ मध्ये जे आहे, जे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 अ मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केलेला आहे। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील तिसरा असा आहे, संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? जे की निर्वाचित म्हटलेलं आहे या ठिकाणी। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की खासदार असं जे आहे त्यांना संबोधलं जातं, जे काही संसदेचे निर्वाचित सदस्य असतात। ऑप्शन नंबर डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। आणि मित्रांनो, तुम्हाला तुमचा जो जीके जीएसचा टॉपिक आहे त्यामध्ये सर्व सब टॉपिकवर क्वेश्चन तुम्हाला विचारले जाते, जसं की तुम्हाला सांगायचं झालं, ज्यामध्ये तुम्हाला इतिहास असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, त्यानंतर समाजशास्त्र असेल, हे सर्व जे टॉपिक्स आहेत त्यावर आधारित तुम्हाला संपूर्ण काही मिक्स स्वरूपामध्ये प्रश्न जे आहे जे विचारले जातात, ज्यामध्ये 15 प्रश्न आहेत। कोणत्याही शिफ्टमध्ये एखाद्या टॉपिकवर किंवा एखाद्या सब्जेक्टवर मेनली फोकस केला जाईल। जसं की समजा मॉर्निंग शिफ्टमध्ये हिस्ट्रीचे क्वेश्चन जास्त होते, तर आफ्टरनूनच्या शिफ्टमध्ये करंट अफेअर्स जास्त असू शकतात, किंवा इव्हिनिंग शिफ्टमध्ये तुम्हाला पॉलिटिचे क्वेश्चन जास्त असू शकतात। असं जे आहे थोडक्यामध्ये पेपर हा होत असतो, किंवा असं शिफ्ट असते समजा दुसऱ्या दिवशी फर्स्ट डेला सर्व कॉमन क्वेश्चन असतात, ज्यामध्ये 2-2 प्रश्न सर्व टॉपिकवर विचारलेले जातात, आणि लेवल जो आहे प्रश्नांचा तुमचा याप्रमाणेच असणारा असेल। त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न जो की 4था प्रश्न असा आहे, आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानीचं नाव काय आहे? तर आंध्र प्रदेश राज्याची, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, जे की अमरावती हे जे आहे आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानी आहे। ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फार्मा, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट किंवा लायब्ररियन्स किंवा MSW या सर्व पदांकरता जर तुम्हाला क्रॅश कोर्स हवा असेल, जो की एकमेव क्रॅश कोर्स 100% परीक्षा पास होण्याची हमी देणारा आणि एक्झॅक्टली जे काही PYQs बेसिकवर तयार करून तुम्हाला दिलेले क्वेश्चन्स आहेत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये येणाऱ्या अशा स्वरूपाचे, तर तुम्हाला तो संपूर्ण क्रॅश कोर्स हवा असेल तर मित्रांनो ते तुम्हाला कुठून कसा मिळवता येईल याबद्दल मी तुम्हाला पुढे देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। त्यानंतर प्रश्न 5वा असा आहे आपला, डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे, तर कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की भाकरा नांगल हा प्रकल्प जो आहे थोडक्यामध्ये सतलज नदीवरील प्रकल्प आहे, आणि हा एक IMP प्रश्न आहे। थोडक्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे अनेक एक्झाम मध्ये। त्यानंतर प्रश्न 6वा आपला, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ डॅश येथे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की कोलकाता या ठिकाणी आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ। त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत? तर जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत म्हटलेलं आहे।
तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की 6 प्रकार आहेत एकूण महाराष्ट्रामध्ये जंगलाचे. महाराष्ट्र राज्यामध्ये ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर हा प्रश्न तुम्हाला भूगोलाचा जो टॉपिक्स आहे वन विभाग किंवा वने मधला यामधला हा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन तुम्हाला मे बी परीक्षेत येऊ शकतो, त्यामुळे हे लक्षात ठेवूनच घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज संस्थान आहे? तर पंचायती राज संस्थान आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की नागालँड. तर नागालँड या थोडक्यामध्ये राज्यामध्ये जे आहे पंचायती राज संस्था नाही. तर भारतामधले 3 प्रमुख असे राज्य आहेत ज्यामध्ये पंचायती राज संस्थान आहे, ज्यामध्ये नागालँड एक झालं, त्यानंतर दुसरं आहे मिझोरम दुसरं आहे आणि तिसऱ्या नंबरचं जे आहे जे की मेघालय. या थोडक्यामध्ये राज्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये पंचायती राज जे की संस्था नाही आहे. यापैकी तुम्हाला या ऑप्शनमध्ये नागालँड दिलेला आहे. मे बी दुसरा क्वेश्चन असू शकतो ज्यामध्ये जे थोडक्यात मेघालय तुम्हाला ऑप्शन असू शकतं किंवा मिझोरम ऑप्शन असू शकतं. तर हे 3 राज्य तुम्ही लक्षात ठेवून घ्या ज्यामध्ये पंचायत राज संस्था नाही. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स बँक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील अजिबात गरज पडणारी नसेल. जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMRची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल. सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल. जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणारा असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल. तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. विद्यार्थी मित्रांनी आपला स्टडी मटेरियलचा क्रॅश कोर्स घेतला नसेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे ऑफिशियली लिंक जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे. सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपी म्हणजेच की PDF फॉर्मॅटमध्ये A to Z अभ्यासक्रम मिळणार आहे, ज्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, तांत्रिकी व अतांत्रिकी असे दोन्ही तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण 100% अभ्यासक्रम हा उपलब्ध होणारा असेल. तुम्हाला फार्मासिस्टचं टेक्निकल, लॅब टेक्निशियन किंवा लॅब असिस्टंटचं टेक्निकल हवा असेल ते आपल्याकडे संपूर्ण उपलब्ध झालेलं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही फक्त 500 किंवा 1000 मध्ये 2000 मध्ये जे फक्त नॉन टेक्निकल तुम्ही घेता या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण काही कोर्स त्या ठिकाणी फक्त हवे त्या रेटमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. ज्यासाठी तुम्हाला फार्मा व लॅब टेक्निशियनसाठी हवा असेल तर फक्त प्राइस ही 500 रुपये ठेवलेली आहे, जी की ऑफर प्राइस आहे. इतर पदांसाठी वेगळी प्राइस त्या ठिकाणी ऑफर प्राइसमध्येच तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगेच त्यांनी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला सुरू करू शकता. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे, भारतीय राज्यघटनेचा भाग कोणता जे की उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित आहे? तर कोणता भाग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की भाग 5. तर भाग 5 जो आहे थोडक्यामध्ये उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी. तर आपला 10वा प्रश्न असा आहे पुढील, भारतातील पहिली ताग गिरणी कोणत्या राज्यात उभारली गेली? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये जे आहे भारतातील पहिली ताग गिरणी जी की उभारण्यात आली. तर कधी उभारण्यात आली असं जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर याचं उत्तर आहे जे की 1855 साली थोडक्यामध्ये पश्चिम बंगाल या राज्यात उभारण्यात आली. तर कोणी उभारली असा प्रश्न आल्यास त्यामध्ये पहिलं नाव जे येते ते आहे जॉर्ज एकलँड. तर जॉर्ज एकलँड आणि दुसरं जे नाव आहे जे की जॉन मार्शल.
जॉन मार्शल यांनी जे आहे थोडक्यात या दोघांनी जे आहे 1855 साली पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारतातील पहिली तागगिरणी जे की सुरू केली. हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही. सर्व बारकाईचे पॉईंट्स आहेत जे की तुम्हाला परीक्षेत विचारली जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न 11वा, भारतात हरित क्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या उत्पादनात वाढ झाली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की गहू या पिकामध्ये वाढ झालेली होती. तर हरित क्रांतीचा जो कार्यकाळ होता किंवा जी सुरू झालेला काळ होता जे की 1960 सालापासून जे हरित क्रांती सुरू झाली. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणता धातू सध्याच्या राजस्थान आणि ओमान मधून मिळाला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की तांबे हे आहे धातू जे की मिळालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला, राजाराम मोहन राय यांच्या ब्राह्मो समाज हा कोणाचा उत्तराधिकारी होता? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, जे की आत्मीय सभा. तर जो राजाराम मोहन राय यांच्या ब्राह्मो समाज हा जो आहे थोडक्यामध्ये जे की आत्मीय सभेचा उत्तराधिकारी होता. जी की आत्मीय सभेची जी स्थापना जी आहे जी की राजाराम मोहन राय यांनी 1815 साली केलेली होती. तर ब्राह्मो समाजाची स्थापना समोर चालून जे की 1828 साली जे की केलेली होती. तर हे दोन्हीही इसवी सन इम्पॉर्टंट आहेत. ब्राह्मो समाजाची स्थापना जर तुम्हाला कधी विचारण्यात आलं तर याचं उत्तर होईल 1828 मध्ये झालेली आहे. आणि आत्मीय सभा विचारलं तर ते आहे 1815 साली झालेलं आहे. आणि उत्तराधिकारी विचारलं तर ते आहे जे की आत्मीय सभेचा जो की ब्राह्मो समाज हा होणारा असेल. तर आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर होईल राजाराम मोहन राय यांनी केलेले आहे. तर एका प्रश्नामध्ये आपण संपूर्ण टॉपिक्स क्लिअर केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रश्न कसाही उलटसुलट किंवा फिरून हा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे संपूर्ण बाजूने प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर प्रश्न 14वा, खालीलपैकी कोणत्या नदीचे प्राचीन नाव बिपास आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की बियास या नदीचं नाव बिपास असं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा असा आहे पुढील, खालीलपैकी कोणते कारण बेरोजगारीचे आहे? तर याचे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की एका विशिष्ट भागाकडे मोठे स्थलांतर हे जे आहे बेरोजगारीचं कारण आहे. हे एक. त्यानंतरचा 16वा प्रश्न, अर्थशास्त्रामध्ये CRR म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की रोख राखीव प्रमाण हे जे आहे CRR म्हणजे होय. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 17वा, खालीलपैकी भारतातील जुने स्टॉक एक्सचेंज कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे जे आहे भारतातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे. त्यानंतरचा प्रश्न 18वा आपला, अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राचे GDP मध्ये केलेले योगदानाला डॅश म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की संरचनात्मक रचना याला म्हणतात, जे की अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राच्या GDP मध्ये केलेल्या योगदानाला. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, आपले जे नॉन टेक्निकल जे ई-बुक आहेत त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही GK, मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर याचे सर्वांचे आपण नोट्स आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत, जे की एकमेव आणि युनिक पद्धतीचे असणारे आहेत. आपलं ज्यांना कोणाला ही एक्झाम प्रथम प्रयत्नात क्रॅक करायची आहे त्यांनी आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेलरची लिंक्स उपलब्ध करून दिलेले आहे. त्यानंतर प्रश्न 19वा, कोणत्या देशाने दुसरे नागरिकत्व धोरण स्वीकारले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की USA. तर फर्स्ट जो आहे जो की नेशन असतो, सेकंड जो आहे तो स्टेट असतो, त्याला जे आहे दुहेरी नागरिकत्व असं म्हटलं जातं, जे की USA मध्ये. पण आपल्या इंडियामध्ये फक्त एकेरी नागरिकत्व आहे, जे की एकच आपल्याला जे काही ओळखपत्र किंवा मतदानपत्र जे की ऑल इंडिया परमिट असतं. परंतु USA मध्ये एक स्टेटचं असतं तर आणि एक नेशनचं असतं. त्यामुळे जे दुसरे नागरिकत्व धोरण स्वीकारलेलं हे देश आहे USA. त्यानंतरचा प्रश्न आपला थोडक्यात 20वा, सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की न्यायमूर्ती फतिमा MBV हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत. त्यानंतरचा 21वा प्रश्न, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे स्वतःचे उच्च न्यायालय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की दिल्लीचं आहे. त्यानंतर 22वा प्रश्न, आफ्रिकेतील व्हिक्टोरिया धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की झोम्बांझी याचा आहे थोडक्यामध्ये. त्यानंतरचा 23वा प्रश्न, 1876 साली हिंदू पॅट्रियॉट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की हरिश्चंद्र चॅटर्जी यांनी जे थोडक्यामध्ये सुरू केलेलं आहे. त्यानंतरचा 24वा प्रश्न, ग्रॅनाइट हा कोणत्या प्रकारचा खडक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की अंतर्निर्मित अग्निखसल खडक आहे.
त्यानंतरचा 25वा प्रश्न, बॅरन ज्वालामुखी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की अंदमान निकोबार या ठिकाणी बॅरन ज्वालामुखी आहे. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन होते, जे की आपण DMRच्या सर्व पदांसाठी आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत, जे की GK GS क्वेश्चन होते आणि ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत 100% विचारली जात असतात. तर ज्यांना कोणाला TCS पॅटर्ननुसार A to Z अभ्यासक्रम हवा असेल DMRचा, त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. पुढच्या व्हिडिओसाठी